26वा प्रश्न पहा. 5, 12, 25, 44 तो पर्याय शोधवा. प्रश्नचिन्हाच्या जागी 5, 12, 25, 44 प्रश्नचिन्ह दोन पर्याय शोधवा. 75, 73, 71, 69. बोला खलाटे. 5 आणि 12 म्हणजे 7 चा फरक. हा सात नंतर 11 सोडले 13 सो 13च्या नंतर 17 सोडले 19 19च्या नंतर 23 सोडले 29 44 आणि 29 73 एक झाला पर्याय. हा दुसरा याच्यामधला फरक फरकातला फरक आता ही मूळ संख्याचा देऊन तुझी कळत यातला फरक 6 आहे. यातला फरक 6 आहे म्हणजे यातला फरक पण 6चा म्हणजे 19 6 25 44 25 69 आहे का पर्यायामध्ये आहे. फरकातला फरक 6. ओके. अजून वेगळा कोणाचा आहे का. एकाने एक मूळ संख्या ते एक झालं आणि दुसरं एक आहे फरकातला फरक 6 आहे. अजून वेगळं कोणाचं आहे का. चला पुढे दुसरा 21, 24, 21, 24, 30, 33, 39. प्रश्नचिन्ह दोन पर्याय बघूया याला पण. बोला गाडी बोला. 3चा 6चा 3चा 6चा 3चा 43 एक झाला पर्याय आहे का पर्याय नाही. आता दुसरा बोला. मध्ये 21 मतदान करणारी 6 मतदान करणारी 3 मतदान करणारी 6 39 मतदान करणारी 12 39 12 51 आहे का पर्यायामध्ये आहे. दोन पद्धतीने दोन पर्याय निघाले. अजून वेगळा कोणाचा विचार आहे का नाही. चला पुढे आकृतीवरती आहे पहा. फक्त आता एक लक्षात ठेवा त्यात एक बघा कोणतं पहा. आयत पहा वरती आहे तो इकडे डाव्या बाजूला गेला पुन्हा खाली गेला आता उजव्या बाजूला येईल. त्याच्यावर पर्याय कोणता कट होईल. तिसरा पर्याय. आता त्यात चौकोन पहा त्याची तिरकी रेषा चौकोनाची ती तिरकी रेषा पहिल्यांदा चौकोन खाली आहे उजवीकडे वर आहे म्हणजे तो आता डावीकडे येईल. त्याच्यावर काय कोणता पर्याय कट होते. पण आतली रेषा पहा पहिल्यांदा उजवीकडून खाली येते पुन्हा डावीकडून खाली येते पुन्हा उजवीकडून खाली येते म्हणजे डावीकडून खाली येते. त्याच्यावरनं पहिला दुसरा कट होईल तर पर्याय क्रमांक 4. बरोबर का. बरोबर का. ओके. अजून वेगळा कोणाचा आहे का काय तिथे विचार नाही ना. चला 29वा हा बोला की. हा हा पाण्याचं प्रतिबिंब हा वर पाण्यातलं प्रतिबिंब म्हटलं आहे तशी कुठं तेव्हा पाण्याचं प्रतिबिंब पहिल्याचं तिसऱ्यामध्ये मग आणि चौकोनाचं काय आहे तसं नाही ना. तिरकी बघा ना उजवीकडून खाली आता इथे पण उजवीकडून खालीच आहे. इथं आरशातलं प्रतिबिंब नाही तुम्ही इथं आरशातलं का जोडताय. पहिल्या तिसऱ्यात आरशातलं आहे का नाही. बोला. हा तेच घड्याळची चौर आयत आहे तो घड्याळ्या विरुद्ध दिशेने पडला चौकोन घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने पडला.
असं ते चालतंय. चला 29वा का काय होते इथं चिन्ह आतला बदल होते. आता एका मागे एक चिन्ह काढले तर लक्षात येतात का. पहिला चौकोन त्रिकोण गुणिले अधिक वर्तुळ. आता पहिल्यांदा दुसरं काय झालं, गुणिले अधिक वर्तुळ चौकोन त्रिकोण. दुसऱ्याचं तिसऱ्यात काय झालं, वर्तुळ चौकोन त्रिकोण गुणिले अधिक. काय आता इथं तिसऱ्यांदा चौथ्यात काय आहे, याच्यात काय चेंजेस झाले गुणिले अधिक वर्तुळ महिन्यात गेले. वर्तुळ चौकोन गुणिले त्रिकोण अगोदर घेतले. इथं काय ना त्रिकोण गुणिले अधिक हे अगोदर घेतले. तर पहिले दोन आहेत ते उठून शेवटला टाकले, पहिले दोन शेवटला टाकले, पहिले दोन शेवटला टाकले. या पद्धतीने बरोबर का. एखाद्याने एक मांडलं तर तुमच्या लक्षात येते. देशमुख इथं आले ते बसायला, आम्ही म्हणलं आलेच नाही देशमुख. मग अशी मला मी बोललो ना आलेच नाही देशमुख म्हणून, म्हणतायत का आम्ही आलोया. आम्ही आपली तुमची फिक्स जागा बघतोय मागे मोकळीच आहे. चला मालिकेतील चुकीचे पद ओळखा. ए सी जी जे, ए सी जी जे ओ यू. बोला चुकीचं पद बोला देशमुख सगळा. 1 3 7 हा इथे 6 नंबरचं काय, 6 नंबरचं त्रिकोणी संख्या आहे. 1 3 6 10 15 21 28 36 44 55 66 78 मग म्हणायचं कोणी. प्रश्नचिन्हाच्या क्रमाने येणारे पद लक्ष किती आहे तुमचं बघितलं ना, ते दोघांचे लग्न बाकीचे हो आहे बरोबर. 1 3 6 10 15 21 28 37 44 म्हणलं हो बसले काय काढले. हा हो तूच सांगितलं, हो तूच सांगितलं, तूच सांगितलं, हो तूच सांगितलं बस का. A B C B C E C D G D E I. प्रश्नचिन्ह बोला तर ते गावडे बोला. हा 1 2 3 हा 2 3 5 हा 3 4 7 हा 4 5 9 हा बघितलं ना तो पहिला अंक 1, पहिल्या संख्येत पहिला अंक 1, दुसऱ्या संख्येत 2 3 4 5 हा 2 3 4 5 6 3 5 7 9 8 5 6 11 काय E F K E F K. ओके अजून काय वेगळं बोला की. त्या एबीसी मध्ये एकच एक फरक नाही. हो नंतर बीसी मध्ये 3 आणि 5 मध्ये एकच फरक नाही, 4 फरक. हा सी डी जी मध्ये 3 5 आणि त्या 7 5 आणि 7 मध्ये 2 फरक आहे. हा आणि डी ई आय मध्ये 4 5 आणि 9 मध्ये 3 फरक आहे. ओके. त्याच्यानुसार 4 फरक येणार ई एफ के मध्ये. शेवटचं बोला. आपण मी काय म्हणलं तू ऐकून घेतलं ना ग बसते म्हातारा झालं आयुष्याचा निर्भसर बसले बिघडून म्हातारा झाला अगदी. चला पुढे 31वा प्रश्न पहा. आरशातील प्रतिमा पर्याय षटपद वापरायची. जरा त्या खालचा गोल आहे त्याच्यावरून
आरशामध्ये इकडे येईल त्याच्यावर पहिला दुसरा चौथा पर्याय कट होता उत्तर पर्याय क्रमांक 3 मदत बसणार पहिला चौथा पर्याय कट होईल पहिला दुसरा तिसरा त्याच्यामध्ये फरक आहे मध्ये फरक आहे त्यामुळं दुसरा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक 2 तुम्हाला शिकवली का पद्धत सांगितले का कसं करायचं फाडायचं ते ओके इथं फाडू नका नाही तर चालेल सांगितलं मी इथलं पेपर फाडचा चला मंडोरा कुणाचं चुकलंय मंडोरा एखादं बी चुकलं नाही एवढी हुशार झाली बोल नाही का मनोरा सगळ्याचं बरोबर आहे का तर मनोऱ्यामध्ये काय असतं जोडायचं असतं त्याचा आरशातलं प्रतिबिंबाशी सर्वसाधारणपणे असतं हे 6 मार्काला येतो प्रश्न अगदी खिशातले मार्क असतात एकदा त्याचा सराव व्यवस्थित करा श्लोक बरोबर आले काही मनोऱ्याचे 3 नक्की रे 58 मार्क पडले तर मनोऱ्याचे सगळे बरोबर आले ते बरं 68 पडले मी 50% बी नाही तरी मनोऱ्याचे 3 बरोबर आहे चला 37वा पहा अतुल पेक्षा त्याचे वडील 29 वर्षांनी मोठे आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये मोठे आहेत याचा अर्थ काय दिले त्या दोघांच्या वयातला आणि त्या दोघांची बेरीज दिली तर अतुलचं वय विचारलं म्हणजे अतुल मोठा असणार ना नक्की का वडील मोठे असतात का हा काय अतुल मोठा नक्की नाही ना नाही आता 2 व्यक्तींच्या वयाची बेरीज आणि फरक दिला असेल तर मोठ्या व्यक्तीचं वय काढताना बेरीज आणि फरक काढलेले 2 करतात आणि अतुलचं काढायचं असेल तर दोघांची बेरीज 57 वजा फरक 29 भागिले 2 58 मध्ये 29 केले 28 भागिले 2 उत्तर येणार 14 वर्षाचा कोण आहे अतुल आहे आणि पप्पाचं वय किती रे तर इथं 57 अधिक 29 करावा लागेल 57 अधिक 29 किती होतील शहाऐंशी 57 अधिक 29 86 होतील भागिले 2 केल्यावर किती वडिलांचं वय 43 पुढे तर 47 सांगत होतं बघा हा चला पुढे 38वा पहा 7 तास 44 मिनिटं हे सेकंदात कसे द्या 7.4 तास आहे हे 7 तास 44 मिनिटं नाही हे तास मिनिटं सेकंदामध्ये लिहायचे 7.44 तास आहे आता इथे तुम्हाला सूत्र काय सांगितलं इथं काय नाही गुणायचं एक काय नाही गुणायचं एक नाही गुणायचं इथं 6 नाही गुणायचं इथं 36 नाही एक पद्धत आता दुसरी पद्धत बेसिक पद्धत एका तासाचे सेकंद किती होतात याला गुणिले 3600 करा म्हणजे याला काय होणार सगळ्याचे काय होणार सेकंद पण 36 चा पाडा खूप अवघड नसतो मी 2 शून्य मांडून टाका 36 चोक 144 4 हातचे आले 11 36 चोक 144 14 येतं 36 चोक 144 4 हातचे आले 14 36 चोक 144 4 148 10 158 हातचे 15 36 7 30 7 किती येतात 200 आणि वरचं 210 बेचाळ 252 मध्ये 15 मिळतात 252 आणि 5 257 10 200 दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह एवढे काय झाले सेकंद झाले आता याचे आपल्याला मिनिट करायचे 26,784
भागिले 60 म्हणजे याची मिनिटं होती. 60 चोक 240, बाकी राहिली 7, 7 ने 4 गेले 2, वर्णवून घेतले 8, 6 चोक 24 240, 8 7 ने 4 गेली 3, वर्णवून घेतले 4, 6 राहील 36, 360 बाकी राहिली 24 सेकंद शिल्लक राहील. आणि हे काय तयार झाली मिनिटे. या मिनिटाचे तास करायचे 446. 1 तास मध्ये किती मिनिटे मग याला पुन्हा भागिले 6 7 बेचाळ, बाकी किती राहिली 26 मिनिटे. तयार झाली किती 7 तास. उत्तर काय येणार 7 तास ही शिल्लक राहिलेली 26 मिनिटे आणि सेकंद किती 24 सेकंद झालं गणित. आता इथं कृती तुम्हाला सांगितली होती की 7.44 याला 1 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं, याला 36 ने गुणायचं, याला 36 ने गुणले की एवढे सेकंद तयार होतात, याला 6 ने गुणले की तेवढे मिनिटे तयार होतात, याला 1 ने गुणले की तेवढे तास तयार होतात. आता 36 चोक 144 काय झाले सेकंद. 6 चोक 24 काय झाली मिनिटे. आणि हे 7 तास. आता कधी त्याची मिनिटं गेली पाहिजे. 144 पेक्षा लहान पूर्ण मिनिटात करायचं म्हणजे किती 20 सेकंद जाते. 20 या 120 सेकंदाचा काय किती मिनिटं झाली 26 मिनिटे. आणि हे 7 तास आहे त्याचे. आता बरोबर 7 तास 26 मिनिटे 44 24 सेकंद. आलं का लक्षात. फक्त 6 36 36 आकडा असतो ना आपला कसा वैर असतं आपलं 36 6 36 6 36 वैर लक्षात ठेवलं का नाही की तास मिनिटाचं लगेच येतं लक्षात. चला पुढील विधाने वाचून योग्य अनुमानाचा पर्याय निवडा. सर्व आंबे फळे असतात. सर्व आंबे सर्व आंबे म्हणजे त्यामध्ये आणि हे फळे नाव द्या आंबे आणि फळे. सर्व आंबे फळे असतात. एकही फळ मूळ नाही. काय होते या काही फळाचा मुळाशी संबंध नाही ते यांना त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण रचना करायची असते परफेक्ट. आता अनुमान काही फळे आंबे असतात. काही फळे आंबे असतात बरोबर आहे. काही आंबे फळे असतात. सर्वच आंबे फळे असतात. सर्व फळे काही फळे आंबे आहेत बरोबर. वेगवेगळे सगळ्या प्रकारचे फळं त्याच्यामध्ये येत आहेत. काही त्यातली काही फळं आंबे आहेत बरोबर. दुसरं काय म्हणजे एकही मूळ फळ नाही. एकही मूळ फळ नाही बरोबर आहे. पहिलं बरोबर. दुसरं बरोबर. तिसरं काय म्हणते एकही आंबा मूळ नाही. एकही आंबा मूळ नाही ते पण बरोबर आहे. चौथं एकही मूळ आंबा नाही. एकही मूळ आंबा नाही हे पण बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे पहिलं बरोबर ए बरोबर बी बरोबर सी पण बरोबर डी पण बरोबर म्हणजे सगळं बरोबर. सर्व आणि बरोबर पर्याय क्रमांक 4. आता 3 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृतीला समोरासमोरील पृष्ठभागावर लाल हिरवा निळा रंग दिले असतात. 3 पृष्ठांना रंग लावलेले किती ठोकळे असतील. कुठं असतील मला हे सांगा. 3 पृष्ठांना रंग लावलेले हे फक्त कोपऱ्यावरती असणार आहे. आणि कोपरे किती असतात रे घनाला 8 कोपरे असतात. 3 पृष्ठ रंगवलेले किती कोपरे असणार आहे 8. पर्याय क्रमांक 2. त्यात मला हे सांगा एक पृष्ठ रंगवलेले किती ठोकळे असतील हो. एक पृष्ठ रंगवलेले
एकच. आता इथं मी तुम्हाला शिकवले कसं बघायचं. एका कुठं आहे पहिल्यांदा मला सांगा. म्हणजे पृष्ठावर आहे, कोणावर आहे, कडेवर आहे, कुठं आहे. पृष्ठावर. एका पृष्ठावर एक आहे. मग पृष्ठ किती असतात. 6 पृष्ठावर 2 बाजू रंगवलेले कुठं असेल मला सांगा. कडेवर. मग कडा किती असतात. 12. मी एका कडेवरती किती आहे. 1 2 आहेत एका कडेवर. एकच आहे ना म्हटला. मग किती कडा आहेत. 12 कडा. 12. 3 पृष्ठ रंगवलेले कोपऱ्यावर असणार. कुठं असणार आहे. कोपऱ्यावर. कोपरे किती असतात. 8. 8 कोपऱ्यावरचे 8. 4 पृष्ठ रंगवलेले नक्की. आणि एक मी न रंगवलेले मधला गाभ्यातला. हा. चला पुढे. 41 पहा. 8 53 पहा. 6 69 9. 7 8 पृष्ठचिन्ह. कोण सांगते. सांगा दादा सांगा. इथं 8 आणि 5 चा गुणाकार करा. 8 गुणिले 5 40. आणि त्याच्यामध्ये या दोघांची बेरीज 8 आणि 5 13 मिळवले. ओके. 6 9 54. 54 मध्ये 6 9 15. आणि 54 मध्ये 15 मिळवले 7 8 56. त्याच्यामध्ये त्याची बेरीज 15 उत्तर येत आहे. चला पुढे पाण्याचे प्रतिबिंब. पाण्याचे प्रतिबिंब इथे पर्याय गट. तो गोल जो आहे किंवा पंचकोनाचा वर टोकाने खाली टोकणा त्याच्यावर पर्याय गट. नुसतं पंचकोनाच्या टोकावर बोललेलं 4था गट. गोलाची बाजू ज्या बाजूला आहे त्याच बाजूला राहणार त्याच्यावर 3रा गट. राहिला पहिला आणि दुसरा फरक आहे त्यात बघा. आपल्या रेषा त्याच्यावर कोणता पर्याय गट होईल. पहिला उत्तरी पर्याय क्रमांक 2. चला 43 महात्मा गांधी राजघाट. यशवंतराव चव्हाण. कुठं आहे प्रीती संघ. कराडला घाटाव. काय कराडला आजोळे का. कराडला काय आहे आजोळे. बाकीचं अजून काय आहे. बाकीचं बी काय तर आहे कराडला. यशवंतराव चव्हाण समाधी कुठे आहे. हा मग तेच मला अपेक्षित आहे ना. तिथं कृष्णा कोयना 2 नद्यांचा 2 नद्यांच्या संगमावरच्या जागा या पवित्र मानल्या जातात. या जागा 2 नद्यांच्या संगमावरच्या जागा या पवित्र मानल्या जातात. चला कोकण रत्नागिरी विदर्भ. पुणे पश्चिम महाराष्ट्रातील उस्मानाबाद औरंगाबाद म्हणजे मराठवाडा विभागात. मला वरचं एक सांग प्रकारे वीरभूमी एकता सर कृती संगम किसान घाटी. पुन्हा वीरभूमी कोणाच्या याला म्हणतात. महात्मा गांधींची समाधी त्याला काय म्हणतात. शांतीवन म्हणतात ना. पंडित नेहरू याला काय म्हणतात समाधीला. त्याला बघा ना समाधी जी आहे आंबेडकरांची समाधी आहे. आपल्या सुभाषचंद्र बोसची आहे. किंवा जे जे महत्वाचे नेते होऊन गेले महात्मा गांधी असतील, राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, त्यांच्या समाधी ज्या दिल्लीमध्ये आहे त्यांना एक विशिष्ट नाव आहे. शांती स्थळ वगैरे अशी त्यांना एकता स्थळ असे नाव आहे. त्याला 254 ला 169 तर 453 लागेल. 254 ला 169
तर 453 ला 2 पर्याय नोंदवा आहे. बोला बोला. 4 गुणे 8 अधिक 5 13. 13चा वर्ग 129. 4 त्रिक 12 अधिक 5 17चा वर्ग 189. 289 आहे का पर्याय मध्ये आहे. ठीक झालं. दुसरा 5 गुणे 10 अधिक 4 बरोबर 14. 14 वजा 1 13चा वर्ग 175. 4 पंचे 20 23 वजा 1 22चा वर्ग 484 आहे का पर्यायामध्ये आहे. एकट्याचं डोकं चाललं. एकाचं डोकं चाललं इथं फक्त. तेव्हा आपण त्याचं जरा स्पष्टीकरण बघू. त्यांचं वेगळं काय आहे का नसेल माझ्यामध्ये. कितवा प्रश्न होता 45. बरोबर आहे. 22चा वर्ग 17चा वर्ग. बस चला पुढे 46वा प्रश्न पहा. आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह आहे. काय झालं तिथे निर्णय चिन्ह. मोठ्या रेषा आहे. उभी मोठी रेषा आहे ती आडवी झाली. आडवी छोटी रेषेची उभी झाली. आता इथं तसंच करा. आयतामध्ये मोठी उभी रेषा आडवी करा ना उभी आडवी रेषेची उभी करा. कुठलाही पर्याय पहा. पर्याय क्रमांक ए. तर 47 दिला एफ दिला जिल्हा प्रश्नचिन्ह. बोला बोला देशून सांगा. हा नंबर काय एकत्र आहे का बनवा. ओके एका बसच्या रांगेत रमेशच्या पुढे 5 व्यक्ती सोडून 4 व्यक्ती उभ्या आहेत. मागे 10 व्यक्ती सोडून 3 व्यक्ती उभ्या आहेत. तर मध्यच्या भागी उभ्या असणाऱ्या पुढेचा क्रमांक किती. याची रचना केली पाहिजे. रमेश या रमेशच्या पुढे 5 व्यक्ती सोडून 4 व्यक्ती उभ्या आहेत. मागे 10 व्यक्ती सोडून 3 व्यक्ती उभ्या आहेत. एकूण किती झाल्या त्यावर आणि मग मध्यभागी असणाऱ्या शुभेच्छा काढा. अगोदर त्या ओळीत एकूण व्यक्ती किती 5 आणि 4 9 10 10 20 आणि 23 व्यक्ती आहेत. म्हणजे मध्यभागी येणारा नंबर किती असणार आहे. इकडे 23 अधिक 24 भागिले 2 केला 12वा नंबर. म्हणजे इकडे 11 सुटले इकडे 12वा नंबर. सगळ्यात कितवा नंबर आहे मध्यभागी असणाऱ्या 12. आता इथं रचना आहे. मंदिरापासून घरी जायचंय आपल्याला. त्याला आपण मंदिरात निघूया. मंदिरात आपण घरी निघालो आहे. जसं सांगितलं तसं वळत चाललेलं आहे आपण. आपल्याला इथं दिशा विचारलेली आहे की घर पोहोचलेलं आहे मंदिरातलं. आणि इथं दिशा चक्रामध्ये इथं दाखवलेली ही दिशा उत्तर आहे. ती येणारे दक्षिण. दिशा चक्र तयार करायचे उ वर्ण उ ई उ आ द न आपल्याला काय त्यांनी म्हटलेलं मंदिरापासून घरात जाताना पाठची दिशा दक्षिण. पाठची दिशा दक्षिण म्हणजे तोंड कुठलं जाणार आहे उत्तर आहे ना. ही दिशा उत्तर आहे ना. हा मग तेच उत्तरेकडे तोंड किती वेळा होईल म्हणजे मागची पाठ दक्षिण. मंदिरापासून घरी जाताना मोजा 1 2 3 वेळा उत्तरेला तोंड होईल म्हणजे 3 वेळा दक्षिणेला पाठ होणार आहे. त्याला 50वा प्रश्न पहा. 1 मे 2014 रोजी शनिवार असल्यास पुढच्या वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी
1 मे 2014 1 मे 2014 म्हणजे महाराष्ट्र दिन असतो, कामगार दिवस असतो, शनिवारी आहे. तर पुढल्या वरचा 1 मे 2015 कोणता वार येते? रविवार. हे काही 1 वर्ष नाहीये. फेब्रुवारी याच्यामध्ये काउंट होणार आहे 2015चा. जर तिथे 3 वर्षाचा काउंट झाला तर 2 दिवस पुढे जातो, नाही तर 1 दिवस आपलं पुढे जातो. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. 1 मे ला दुसरा कामगार. त्याचे जरा सनावड्या पाठ करा. जरा वेळ दुपारचा मिळतो ना, त्या पाठांतराला घ्या. एकाने पुढं म्हणा, बाकीच्यानी मागं नुसतं बघून सांगितलं तरी चालेल. मी पाठांतराला घ्या जरा. त्याला पुढे महिला पुरुष डॉक्टर हे दर्शवण्यासाठी कोणती वेळ आकृती? पहिला क्रमांक पहिली. याच्यामध्ये नावं मला सांगा बरं, याला कोणती कोणती नावं द्या. याला महिला, मध्याला डॉक्टर, पुरुष. एकही महिला पुरुष नाही का? एक पण पुरुष महिला नाही का? हा, महिला आणि पुरुष वेगळे वेगळे. पण काही महिला सध्या डॉक्टर आहेत, काही पुरुष डॉक्टर आहे. असं काय असतं नाही की एखादा महिला पण आहे, पुरुष पण आहे, डॉक्टर पण. शक्य कर, महिला पण आहे, पुरुष पण आहे, डॉक्टर पण आहे. पुरुष महिला आहे का? ती महिला आहे का? पुरुष आहे का? मग काय जमते आहे? हा, दुसऱ्या कृती पहा. दुसऱ्या आकृतीचं म्हणणं आहे की दुसरी आकृती घ्यायला पाहिजे होती. आता याच्यामध्ये जोडलेली कशी ते पहा. नाव सांगा. महिला, पुरुष आणि डॉक्टर. नाही 2 नंबर का चालणार नाही असं मला म्हणायचं. चिकटले याचा अर्थ काय? चिकटले पण वेगळं वेगळं आहे ना. तेच की म्हणजे आता पण कुठेही आकृती पाहायला मिळाली नाही. आपण पाहिलेल्या आकृत्यामध्ये 3 एक प्रकार कुठलेले असतात, जी याच्यामध्ये खूप केली असते. आपण आतापर्यंत पाहिलेल्या आकृत्या कशा येतात? अशा येतात, अशा आहेत. या आतापर्यंत मेन आकृती कुठेच आपण पाहिजे येऊ शकते ना, येऊ शकते ना. म्हणून तर मी त्याच्यावर की मी थांबलो ना. मी आता हा प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकेल. हे बरोबर आहे ना? काय चुकीचं आहे याच्यामध्ये? महिला आहे, पुरुष आहे. या महिलांमध्ये काही डॉक्टर आहे, पुरुषामध्ये काही डॉक्टर आहे. काय त्याला काढताना मुंगी आली असं म्हटली, तर मुंगी छापल्या गेली. होऊ शकतं ना, काय अडचण आहे तेव्हा? तुझं बोट मध्ये आलं तर तुझं बोट मी छापणार, मग काय बात नाही, विषय आहे का त्याला? चला पुढे. संख्या मांडणीतलं सूत्र मला सांगा बरं. 53. हा बोला, ऐकून घेऊ त्यांचा. खालच्या दोघांचा गुणाकार आहे. 8 × 40 वरचे त्यात अधिक 7 करायचे. बरोबर आहे. 27 बरोबर आहे. ओके. मी तिथं 1 आणि 7 याचा गुणाकार 7 येईल. त्याच्यामध्ये अधिक 8 केली की 15 होणार आहे. ओके, चला पुढे. प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
पहा त्या ठिकाणी या आरशातल्या आणि पाण्यातल्या प्रतिबिंबाशी निगडीत असतं त्या ठिकाणी. तिथला चौकोन पूर्ण होणार आहे, त्याच्यावरून पहा कोणता पर्याय कट होईल, दुसरा तिसरा कट होईल. राहिला पहिला चौथा फरक आहे त्याच्यामध्ये पहा याच्यावरनं चौथा पर्याय कट होईल, उत्तर पर्याय क्रमांक ए केला. तर 55 प्रश्न आकृती पूर्ण करा. गोलावरनं म्हणलं तर पहिला चौथा कट होईल, राहिला दुसरा तिसरा फरक आहे, गोल आहे त्याच्यावरनं पर्याय क्रमांक 3 कट होईल, उत्तर पर्याय क्रमांक 2. चला गटात न बसणार ॲल्युमिनियम, निकेल, मिथेन, हेलियम. कारण निकेल कंपाऊंड का सगळे काही एलिमेंट्स 56 मिथेन. तर मिथेन गॅस आहे आणि ॲल्युमिनियम, निकेल, हेलियम हे एलिमेंट आहे, सॉलिड एलिमेंट. तुम्ही गॅस तुमचा नाही ना मराठी अभ्यासक्रमात तुम्हाला सातवीचं झालं ना ते मूलद्रव्याची काय म्हणतात ते सारणी, पिरियडिक टेबल संज्ञा. त्याच्यामध्ये मिथेन आहे का? पिरियडिक टेबल मध्ये आहे म्हणलं तर मध्ये आहे. मिथेन हा शेणापासून तयार होणारा गॅस आहे, एलिमेंट मध्ये आहे. मला नाही माहिती, तेव्हा मी सायन्स अभ्यास केलेला नाही, मी काय सायन्स शिकवत नाही, तुम्ही शिकलाय म्हणून तुम्हाला विचारतो. नाही वायू आहे पण तो एलिमेंट पण आहे ना. कुणाचं मला काही त्यातलं माहित नाही, अभ्यास तुम्ही केला. काय रे काय उत्तर काय आहे तुम्ही का का सांग 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 कोण गॅस मध्ये आणि हेलियम गॅस मध्ये नसतोय. अरे हेलियम तर एवढा म्हणजे हवेपेक्षा तो हलका असतो. ठीक आहे काय असेल आणि मूलद्रव्ये साधं सोपं त्याला ॲल्युमिनियम, निकेल, हेलियम ही मूलद्रव्य आहे. मिथेन हे मूलद्रव्य नाही. ओके, त्यामुळे पिरियडिक टेबल मध्ये मिथेन नसतो. चला पुढे. चंदीगड, पुदुचेरी, दिल्ली, केरळ. राजधानी केंद्रशासित प्रदेश. किती केंद्रशासित प्रदेश आहेत रे? 8 आहे. आता सांगतो ना कोण आहे सगळ्यात वर चालली आहे? लडाख. तिथनं गाडी गाडी बघत असं दिल्ली, चंदीगड, इकडं दीव दमण, दीव दमण आणि तिथं अंदमान निकोबार बेट आहे खाली, पुडुचेरी आहे. झाले काय? दीव दमण आणि अंदमान निकोबार बेट, दादरा नगर हवेली एक पण आहे. हा म्हणजे मला एकच सांगितलं जाताना दीव दमण व दादरा नगर हवेली असं वेगळं वेगळं. चला पुढे. 58 पहा गटात न बसणारा. जर चित्र पाहिलं तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते आणि तिसरं चित्र आहे ते घड्याळाच्या दिशेने फिरते. बघितलं तर ते लगेच लक्षात येते.
त्याला 59 140 184 पंच्याऐंशी अंशाचे 115 अंशाचे 46 95 अंशाचे 38 बोला बोला संक्षिप्त रूप दिलं पाहिजे बोला कितीने 28 30 84 28 45 17 दुने 34 17 85 याला पाडे पाठ असायला लागतं गावडे आमचे पाडे पाठ नाही 23 46 पाचा 15 दर्शे 19 दुने 38 19 पाचा 95 याला पाडे म्हणायला पाहिजे ना पाडे त्याचे उत्तर सांगितलं पण पाडे कसं म्हणताय त्याला HI CH AIEG बोला सांगा बोला क्रमांक द्यायचे बोला 8 9 3 3 8 1 1 9 5 7 5 7 19 एकोणीच्या पाड्यात नाही 19 बाहेर जाणार चला एका सांख्यिकी भाषे एका सांकेतिक भाषेत हा शब्द असा लिहितात सॅट हा शब्द त्रिकोण स्टार चौकोन असा लिहितात मॅन हा शब्द स्टार वर्तुळ त्रिकोण असा लिहितात तर त्या भाषेत तीन आता इथे काय केलं पाहिजे कोणत्याला कोणता E T S H T M A N त्याला पहिल्या दोन मध्ये T आहे पहिला चौकोन पहिल्या दुसऱ्या दोन मध्ये स्टार एला स्टार पहिल्या तिसऱ्या मध्ये एन ला गोल आहे पहिला कोण पहिल्या तिला पहिला कोण यस ला त्रिकोण एम ला आणि टीम TEAM चौकोन त्रिकोण स्टार उलटा त्रिकोण काय म्हणले उलटा त्रिकोण चौकोनात त्रिकोण आणि चौकोन यापासून कोणता शब्द बनेल याला दिलेलंच नाहीये पुढे आहे ती काय आहे त्याच्यामध्ये याच्यानं पण एक गटपत्र वापरला तर गोष्ट आणि बाकीचे अक्षर आले इथे नवीन आहे म्हणजे नवीन त्याला अक्षर असते विकास सांकेतिक भाषेत 3254 60 भाषेत लिहितात 8713 84 असे देतात 3256 कसे लिहितील बोला त्याचा गुणाकार आहे ना 120 ची नेमपट आहे करायचं नेमपट करणारच आहे ना मी तर नेमपट करा ना
अडचणीत पण 4 करा. 4 असं काय काय ते इथे एकाची कुठं तर मिळपट इथं 4ची किंवा 2ची होते. इथं 2ची गेली 3 3 पाहिजे 15 15 चौक 60. इथे पण मिळपट 6ची होते का 2ची कोणाची तर एकाची करा. एकाची 2ची केली तर 3 1 3 एकाची 15 15 90. गुन्हेगार करून मिळपट करत बसत बसायची गरज नाही ना. बसलं ना आडून किती 56ची तिप्पट किती बरोबर. चला पुढे घडी उलगडा. घडी उलगा पर्यायकट पद्धत वापरा. घडीवरनं जी पहिला चौकोन आहे तो चौकोन त्याला त्याची काय कुठेही विधी येणार नाही. त्याच्यावरनं तिसरा पर्याय कट होईल. नंतर जो त्रिकोण कापलेला आहे दुसऱ्या घडीतला तो उलगडल्यानंतर त्याच्यावरनं चौथा कट होईल. राहिला पहिला दुसरा गोला गोलाचं खाली पण येईल तेव्हा पहिला कट उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे 65 ते 67 लयबद्ध मांडणी आहे. कितीचा कट होतोय 3 त्रिकोण चौकोन वर्तुळ काय नाहीये चौकोन नाही. पुन्हा नीच्या गटामध्ये वर्तुळ नाही. पुन्हा चौकोन. चला ABC बाबेचा कितीचा गट आहे ABCD EF ABCD EF ABCD ABCD केलं पुन्हा EF पुन्हा ABCD EF काढले तिथं EF च्या नंतर GH ABCD IJ नाही ABCD AL पुन्हा ABCD. ओके चला 4 4 3 5 2 6 कितीचा गट आहे तो 2 3 4 5 6 असा गट आहे तो 2 3 4 5 6 3 नाही. तिसऱ्या गटामध्ये 4 नाही. चौथ्या गटामध्ये 6 नाही. उद्या आमच्या शाळेची सर पुणे देऊ आळंदी करून पुन्हा येणार आहे. या वाक्यात 3 अक्षरी शब्द 2 अक्षरी शब्दापेक्षा किती वेळ जास्त 3 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत आमच्या शाळेची आळंदीच्या येणार 6. 2 अक्षरी किती आहेत पुणे 2 3 4 5 म्हणजे 2 अक्षरी 3 अक्षरी शब्द 2 अक्षरी शब्दापेक्षा 1 ने जास्त. अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी योद्धा हा श्रीकृष्णाचा शिष्य होता. या वाक्यातील जोडाक्षरे किती आहेत सांगा. हा जोडाक्षर अर्जुन 1 सर्वश्रेष्ठ 2 का अक्षरे काढायचे. ओके शब्द मी उठवत होतो. चला अर्जुन मध्ये सर्वश्रेष्ठ इथं व पण आहे श्री पण आहे. धनुर्धारी योद्धा पाय मोडलेला आहे पण तो जोडायचा आहे. तो जोडता येत नाही म्हणून तो जोडलेला नाही. हा श्रीकृष्णाचा श्री आहे नाही तो जोडाक्षर नाही. शिष्य शिक्षण होता नाही. 3 4 7 8 काय दिले उत्तर त्याचं प्रश्न आहे 69. 10 एक पण जोडाक्षर आहे. पाय मोडली नाही तर मध्ये आहे जोडाक्षर आहे ते जोडलेलं आहे. ते जोडता येत नाही लिहिता येत नाही. काय अक्षर असतात ती जोडता येत नाही.
की जोडणीचे काही किंवा आपण मराठी भाषा आहे त्याच्यात जोडता येतात काही अक्षर असे आहेत तिथं द ला ध हे जोडता येत नाही त्यामुळे पाय मोडलेला दाखवला याचा ते जोडलेलं आहे त्याला ते जोडाक्षर आहे लक्षात ठेवा पाय मोडलेला असलं तर ते धरायचे आणि किती येतील किती झाली 9 पर्याय काय दिलाय 1 बरोबर आहे का ओके चला पुढे हा हा आता बघा ना ते जोडाक्षर नाही कारण लू हा स्वर आहे ओके जोडाक्षर व्यंजनाला व्यंजन जोडलं तर जोडाक्षर होतं ना व्यंजनाला स्वर जोडल्यानंतर जोडाक्षर होत नाही अ आ इ ई उ ऊ लू 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 हे काय आहे ती स्वर आहे ओके आता ॲ आणि अ ही पण काय केले स्वर तयार केले त्यामुळे ती जोडाक्षर धरायची नाही क्षत्रिय कुलावंतस या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत क्षत्रिय कुलावंतस याची फोडली अक्षरची अधिक श कुठला अधिक श अधिक अधिक र अधिक ई हे पहिला दुसरा य अधिक उ अधिक उ दा अधिक आ वन अधिक व कोणत्या गटातला आहे कुलावंतस कोणत्या गटातला आहे नाही अनुस्वार न सारखा उच्चार होतो का मग काय लिहितात घ्या तिथं न अधिक कुलावंत क अधिक अधिक स अधिक त्यात व्यंजन किती इथे 2 2 4 5 6 7 8 9 10 पहिला तर दिलाय ना 70 चा कोड करताना अम त्याला जोडल्यानंतर अनुस्वार जोडला जातो का इथं ते बरोबर आहे तसं काय चुकीचं नाहीये आपण इंग्रजीची कोड म्हणून बघितलं ना जरा त्या याच्यामध्ये बघा रे आपल्या पंढरपूर राणीच्या पुस्तकात मराठीमध्ये आहे बघा जोडाक्षराचा तर अनुस्वाराला काय केलं आम घेतलाय का त्याचा अनुस्वार उच्चार घेतलाय तिथे बघा बघा आहेत का त्यात पर्याय त्यात असेल अनुस्वाराचे काही शब्द हा अंमज घेतलाय ना हे कसं आहे तिथं ग अधिक न चा नियम तयार होतो ना हा मग तेच की हा व अधिक प्रश्न 17वा हे प्रश्न थोडेसे असतात व घेतलेला नाहीये व घेतल्यानंतर तो अधिक स घेतला न घेतलेला नाही घेतला
नाही काय केलं नाही पाहिजे ज्ञानेंद्रियमध्ये का नाही केलं तसं म्हणून तर मग कारण फोड आपण इथं काय करतो शची फोड काय करतो केले सिलेक्ट करतो ना त्रिचित्त तृतीया बघतो ना आधी क पाहिजे होतं ना नियमानुसार म्हटल्यानंतर एका दिलेल्या प्रश्नात तपलेली आकृती पहा पहिला पर्याय इथं पर्याय गणपती वापरायचे बघा 72वा प्रश्न वरील अक्षरात एच्या पूर्वी लगत यम एच्या पूर्वी लगत यम आहे पण नंतर लगेच सी आहे यम ए सी बघायचं सी किती वेळ आले 3 वेळा आले तर तो नंतर दोन आले आकृती पहा पर्याय क्रमांक पर्याय घटक पद्धत वापरायची तरी तर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणे पण होते आणि दाद दिली असं पण होतं दडी मारली काय थैमान घातलं नाही पालक शाळेच्या कार्यक्रमात पोराच्या कार्यक्रमात तर थैमान घालत नाही कारण त्याच्या पोराचा कार्यक्रम बघायचा असतो दाद देणे म्हणजे प्रतिसाद देणे वा पोराला पोरग नुसतं उभा राहिलेला असतं असं करत बाप म्हणतो वा काय पोरग नसते माझं त्याला माझं दाद देणे दाद देणे ना दात नाही कोण दे दात काढली असत काय दात देणे म्हणजे दाद देणे दाद देणे नाही दाद मागणी असतं दाद मागणी म्हणजे न्याय निवाड्यासाठी पंचाकडे अपील करणं न्यायाधीश असेल किंवा पंच असतील याच्याकडे मागणी करणे दाद मागणी चला पुढे अजित व सुजित यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:5 अजित आणि सुजित पहिल्यांदा अजित नाव आहे अजित घ्या नंतर सुजित घ्या यांचे गुणोत्तर 2:5 आहे आजचं 6 वर्षानंतर हे 2x आहे 5x आहे 6 वर्षानंतर हा 2x अधिक 6 आणि हा 5x अधिक 6 तेव्हा त्यांचं गुणोत्तर 4:7 होईल इथं वय पण आहे गुणोत्तर आहे इथं मांडणी काय होईल 2x अधिक 6 छेद 5x अधिक 6 बरोबर 4/7 तर डायरेक्ट गुणाकार करा 7 गुणे 14x अधिक 7 बरोबर इकडं 20x अधिक 24 चला इकडे काय पाठवता इकडे काय घेता 43 वजा 24 बरोबर 20x वजा 14x 6x बरोबर 18 x बरोबर 3 आजचं वय आलं आजीचं 3 गुणे 6 आणि याचं सुट्टीचं 15 आपल्याला विचारले काय सुट्टीचे आजचे वय 15 चला इंग्रजीचं पाहूया इथं पटपट होते बुद्धिमत्तेचं हा हो हो फक्त जरा आळू मार्क असल्यास म्हणून लावशील तर इंग्रजी दुसरी भाषा choose two correct forms of indirect speech for the given sentence open the window John C said to Sue अरे पुस्तकात वेगळी काढली मी पुस्तकात वेगळी काढली आहे लक्ष आहे चला we two of the following are correct sentence of passive voice दूसरा पर्याय his masterpiece was painting by him आणि दुसरं
His masterpiece is being patented by him. चौथं, his masterpiece is being painted by him. तर दुसरा, choose the correct alternative to complete the sentence. The dog is the picture is Chasing the cat. chasing the cat. दुसरा आहे ते मांजराला चेस कर. Find the two name of fruit from the grid and select the correct alternative. Fig banana. Fig आणि banana आहे. मँगो नाहीये, ग्रेप्स नाहीये आणि ऑरेंज पण नाहीये. पॅसेज वरती पहा, ओनियन प्राइस गो डाऊन. मुंबई ऑगस्ट 28. प्राइस ऑफ ऑनियन which has risen a few months before to ₹100 per kg have now dropped. They are now being sold for as low price of ₹4 to 6 per kg. The price has shot up this high because heavy rain destroyed the crop of onion. Price also shot up because of the dispute among farmer against the traders. Fresh stock of onion are coming in from Nifat, Lasalgaon, Chakan and from other places. So the price will remain low for a long time this year. No more tears. Choose two correct options. Price of onion had risen because Heavy rain heavy rain destroyed onion crop. And the dispute among farmer against the trader blocked the sale. हा, तिसऱ्या प्रश्नाला उत्तर काय आहे? तिसऱ्या प्रश्नाला उत्तर फिग आणि बनाना. आणि सगळं ऑरेंज नाही. ऑरेंज कुठे आहे? सगळ्यात पहिलं जे ओय ना, ऑरेंज आहे, फिग पण आहे. बनाना बनाना बरोबर आहे तुमचं बरोबर आहे. तिसऱ्याचं काय दिले मी बघतो पुन्हा एकदा. काय दिले मी 2 पर्याय नोंदवा द्यायला पाहिजे होतं. कितवा प्रश्न होता? तिसरा. तिसऱ्याचं फक्त उत्तर पर्याय क्रमांक 3च दिले. 4 पण द्यायला पाहिजे होतं. 2 पर्याय नोंदवा आणि मग पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 द्यायला. बरोबर. The password of passage is a news atom. story नाही, advertisement नाही, weather report पण नाही. Choose the correct meaning of no more tears. Don't worry anymore about high price of onion. 100 रुपये किलो पेक्षा जादा ओनियनची किंमत झाली होती. बायका रडत होत्या. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर पिझ्झा बर्गर खायला भेटत नाही. इथे 160, 240 वगैरे गपचूप देतात काढून. इथं 100 रुपये किलो तर ऑनियन घ्यायचं म्हटलं तरी घरी डोळ्यात धारा व्हायला लागतात. दोन काही किलोनी ऑनियन खातात ना. अहो 100 रुपये किलो ऑनियन झाल्यानंतर त्याचा निवडच दाखवतात फक्त भाजीला, आहे का नाही? हा, आणि मग कमी झाल्यावर 10 रुपये किलो झाल्यावरती मग कांदा भजी चालू होतात. तुमच्या शेतातच कांदा येतो, त्याला पिकवायला लागतो. हा, गेलाय का शेतात कधी? काय गेले शेतात जाऊ बांधाने फिरतोय. हा, तू कांदा उपटणार. कसा कांदा उपटणार माहितीये? कुठं कांदा आहे? असा नाही कांदा आहे. डाळी बाजार असा डोंबत असतो कांदा. तुला माहितीये का गुळाची ढेपा कुठं लागते ती? बघा, उसापासून गुळ मग काय तर त्याला पाणी जाता दिलं की तुम्हाला
होती तुम्हाला माहिती आहे पण पुण्या मुंबईच्या मुलांना हे माहित नाही शेंगा कुठे लागतात झाडाला कुठे लावतात शेंगा माहित नाही चला पुढे 7वा प्रश्न पहा चूज द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स The price of onion will remain low because onion are coming to Mumbai from different places. Choose the correct meaning. Price have dropped means price have become less. And word of the given sentence. I feel like a fish out of water in this strange place. In an uncomfortable position. मासा पाण्यातून बाहेर काढला की अनकम्फर्टेबल पोझिशन असते. Choose the correct alternative to form imperative sentence. Compliment. Agrava read the following table and find out the alternative which is incorrect. Help me. What a foolish man. He said that what a foolish man he was. I am tired. काय मित्र जोड्यानं पाहिजे का help me he requested to help me until this what a foolish man he said what a foolish man he was 12वा पाठ choose the correct option for the following leader a face chilling cold beating wind and even snowstorm I am the tallest mountain in the world Mount Everest काय Mount Everest हा बरोबर असून तपास करायला पहिले बसू आपण choose the correct model auxiliary fill in the blank choose the option define being paid C dot dot win the gold medal one day C might and C can दूसरा आणि तिसरा 14 which of the following word is not similar in meaning of the word beautiful smart choose the correct incorrect sentence from the given alternative she was she is the nationality from her brother so which of the following clock shows the time quarter to 12 तीसरा मध्ये quarter to 12 म्हणजे 12 वाजले तीसरा पर्याय choose the correct option to complete the following slogan better late than never न येण्यापेक्षा उशिरा करायला पण न येण्यापेक्षा उशिरा तरी आलं पाहिजे choose the correct use of pronoun in the sentence given below Dr. APJ Abdul Kalam was the scientist and wrote Wing of Fire who wrote Wing of Fire तर नाव काय विंग ऑफ फायर काय म्हणतात मराठीत त्याला वाचलंय का अग्निपंख हा कशाला तू वाचले घरी बस गोट्या खेळत मंथनला त्याच्याकडला पॅसेज पण आला मंथनला हायएस्ट कोण आहे रे मंथनला कितीच आहे 270 शाबास इतक्या अंतरात तरी पहिला आहे दुसरं कोण नाही मला वाटत टिकणार एवढं 8वीला शक्यच नाही त्याला स्कॉलरशिप करा येणे बसला किती मोठी संख्या होती बोलली असती बाई तर तुझं करून घेतलं असतं fill in the blank with the correct form of conclusion coconut tree is taller than neem tree Vishwapat choose the correct form of word complete the sentence grandmother dot dot to temple early in the morning every day went आणि goes Amar does not like milk at all his elder brother give him tips
about drinking milk every day. Choose the correct option of complete the following message. Dear Amar, when you drink a cup of milk every day, you are getting as daughter calcium, vitamin B and protein as you get in calcium tablet. You are getting as much calcium, vitamin B and protein calcium tablet पेक्षा तुला एक कप दुधामध्ये हे सगळं जास्त मिळेल. Filling the blank with suitable conjunction from the option. He was too greedy. So he cheated many people for money. If you choose the correct alternative, my friend, stand by me in my difficulty. Stand by means Be with me. stand by me म्हणजे be with in difficult situation. My friend stand me in my difficulty. एक difficult situation काय येणार नाही त्यांनी सगळं येईल ना. देवीचं एक काय अडचण आहे. देवीचं एकच आहे. मी काय म्हणतो रे. कोणी दिलं रे बरोबर. अरे कोणी का पडला त्याला शिव काय करे. मग कशाला सांगायला बसतो होते. 24 instruction. Read the advertisement and choose the correct alternative. Golden touch, manufacture of pencil pouch, kit bag, water bag, ladies hand bag, school college and laptop bag. Shop number 8, Dharavi Station Road, Sayan, Mumbai. Choose two correct option. Golden Touch are the manufacturers of Laptop bag and school college bag. दूसरा आणि चौथा. The signature or logo suggest the name of the shop. शब्द ओके. 7:30 ला तर संपलं. Laptop